एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. जर तुम्ही मागच्या खूप दिवसांपासून तुमचं ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न करताय आणि तुम्हाला पाहिजे ते यश संपादन होत नाही आहे, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे. जर तुम्हीसुद्धा मागच्या 2-3 वर्षांपासून एखाद्या परीक्षेचं प्रिपरेशन करताय किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करताय, परंतु वारंवार प्रयत्न करून देखील तुमचं यश हे थोड्यावरून तुम्हाला हूल देतं आहे, थोड्यावरनं तुमचं सिलेक्शन राहून जातं आहे, केवळ काही गुणांमुळे किंवा काही प्रश्नांमुळे तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येता येता राहून जातं आहे, किंवा मग तुम्ही एखाद्या जॉबसाठी प्रिपरेशन करताय, तुम्हाला एखादा जॉब हवा आहे, तुम्ही खूप साऱ्या कंपनीजमध्ये ॲप्लाय करताय, पण तुम्हाला तिकडनं इंटरव्ह्यू कॉलच येत नाही आहे, किंवा मग इंटरव्ह्यू दिला पण त्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होत नाही आहे, किंवा मग तुम्ही करत असलेल्या जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं आहे आणि हे प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण ते प्रमोशन तुम्हाला वेळेवरती मिळत नाही आहे, किंवा इतर तुमचं एखादं क्षेत्र असेल, तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, पण तुम्हाला हवं ते सक्सेस अजून मिळत नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे ही आहे की हे सगळं मिळवण्यासाठी जी काही मेहनत आवश्यक आहे, जो काही डिसिप्लिन आवश्यक आहे, जे काही रुटीन आवश्यक आहे, ते तुम्ही दिवसेंदिवस फॉलो करत आहात. तुम्ही रोज सकाळी 6 वाजता उठताय, सकाळी 7 वाजता तुम्ही लायब्ररीमध्ये जाताय, लायब्ररीमध्ये गेल्यावरती दिवसामध्ये 12 ते 13 तास तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही फोकस्ड आहात, तरी देखील तुमचं यश तुम्हाला मिळत नाही आहे. तुम्ही कित्येक परीक्षा दिल्या, प्रत्येक परीक्षेनंतर ॲनालिसिस केलं, तुम्हाला कळालं की या परीक्षांमध्ये माझ्या सिली मिस्टेक्स होत आहे, पण या सिली मिस्टेक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मी प्रयत्न केले, मी नंबर ऑफ MCQs सॉल्व केले, मी सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या, मी कितीतरी टेस्ट सिरीज दिल्या, मी कितीतरी मॉक इंटरव्ह्यूज दिले, इंटरव्ह्यूचं बर्डन येऊ नये म्हणून इंटरव्ह्यूच्या अगोदर कितीतरी वेळा मी इंटरव्ह्यू पॅनलला ॲक्च्युअलमध्ये फेस करून बघितलं, पण तरी देखील माझ्यापासून यश दूर राहून जातं आहे. असं तुमच्यासोबत देखील जर होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की एखाद्या व्यक्तीला यश जेव्हा मिळतं, कारण तुम्ही बघितलं असेल की तुम्ही 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय आणि एखादा व्यक्ती येतो, थोडे दिवस 7-8 महिने रेग्युलरली रोज 10 ते 12 तास अभ्यास करतो, लायब्ररीमध्ये बसतो आणि त्याचं पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन होतं आहे. मग तो अशी काय वेगळी गोष्ट करतो आहे की ज्यामुळे त्याचं सिलेक्शन होतं आहे आणि तुमचं नाही होतं आहे? कदाचित त्याने सॉल्व केलेले नंबर ऑफ MCQs हे तुम्ही सॉल्व केलेल्या नंबर ऑफ MCQsपेक्षा कमी आहेत. त्याने दिलेल्या नंबर ऑफ एक्झाम्स, त्याचा नंबर ऑफ एक्झामचा एक्सपिरियन्स हा तुमच्या नंबर ऑफ एक्झामचा एक्सपिरियन्सपेक्षाही कमी आहे. तरी देखील त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येतं आहे पहिल्या प्रयत्नामध्ये आणि तुमचं नाव येत नाही आहे, आणि हे बघून अजूनच डिमोटिवेटेड झाल्यासारखं वाटतं. मग हे का होतं आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत. बघा, जेव्हा पण एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला यश हे मिळतं, तेव्हा त्यामागे काही गोष्टी असतात, त्या आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्या बेसिक गोष्टी आहे, बेसिक गोष्टी म्हणजे काय? यश मिळवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्याच लागतात, त्यामध्ये येतं तुमची मेहनत, तुमचा रुटीन, तुमचा डिसिप्लिन, तुमची प्रॅक्टिस, ह्या सर्व गोष्टी, तुम्ही किती त्या गोष्टीसाठी जिद्दी आहात, ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात. आणि माझ्या मते जे सिरियसली प्रिपरेशन करताय किंवा ज्या लोकांना खरोखर यश हवं आहे, ज्या लोकांना खरोखर एखादी पोस्ट हवी, ते सर्वजण ह्या गोष्टी करतच असतील. आपण त्यांच्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. असं नाही की सर मी रोज 2-3 तास अभ्यास करतो आहे, फक्त 4-5 दिवसातनं एकदा अभ्यास करतो आहे आणि माझं सिलेक्शन होत नाही आहे, मी 2-3 वर्षापासून अभ्यास करतो आहे, तर नाही होणार. आपण त्या विद्यार्थ्यांविषयी बोलणार आहोत जे 2 वर्षापासनं किंवा 1 वर्षापासनं किंवा 3 वर्षांपासनं रेग्युलर कंटिन्युअसली रुटीनमध्ये आहेत, अभ्यास करताय, पण सिलेक्शन होत नाही आहे. हा एवढा वेळ का लागतो आहे? तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मी बोलत होतो की 2-3 गोष्टी रिक्वायर्ड असतात, त्यापैकी बेसिक गोष्ट तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचं सातत्य, या गोष्टींच्या जोरावरती यश हे मिळत असतं आणि हे आपल्या हातामध्ये असतं, हे आपण कंट्रोल करू शकतो. आणि मग हे कंट्रोल केल्यानंतर यश कदाचित आपल्याला मिळतं. पण हे सगळ्या गोष्टी करूनही जर यश आपल्याला मिळत नाही आहे, तर अजून एक यशामध्ये खूप मोठा ज्याचा वाटा असतो किंवा आपल्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ज्याचा मोठा वाटा असतो, तो म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड. सर तुम्ही हे काय बोलताय? कित्येक जण तर कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलेले आणि खूप यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचले, असे अनेक उदाहरणं आम्ही बघितलेले आहेत. आणि तुम्ही बोलताय की तुमचा बॅकग्राऊंड मॅटर करतो तुमच्या सिलेक्शनमध्ये. येस, थोडंसं समजून घेऊया.
बॅकग्राऊंड म्हणजे मला बोलायचं आहे ज्याला इंग्लिशमध्ये प्रिव्हिलेजेस असं म्हणतात. प्रिव्हिलेजेस किंवा मग विशेषाधिकार, ज्या गोष्टी तुम्हाला लहानपणी तुमच्या वारसा हक्कानं असतील, तुमच्या बॅकग्राऊंडमुळे असतील, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलात, तुमचं शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झालं, तुमच्या आजूबाजूला तुमच्या सराउंडिंगला ज्या प्रकारचे लोक होते, ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या सिलेक्शनमध्ये मॅटर करतात. सो हा व्हिडिओ जर डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर एक पेन आणि पेपर घेऊन तुम्हाला बसायचं आहे की मला लहानपणापासून अशा कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या ज्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज मला माझ्या जीवनामध्ये झाला किंवा ज्याचा ॲडव्हान्टेज मला माझ्या परीक्षांमध्ये होतो आहे. याविषयी डिटेलमध्ये बोलायचं जर झालं तर एखादा विद्यार्थी ज्याचं पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन होतं आहे त्याच्या ना थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जाण्याचा ट्राय करा. त्या विद्यार्थ्याच्या माइंडमध्ये एक्झाम सोडून बाकी गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी खूप कमी प्रमाणात चाललेल्या असतात. म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी सिलेक्शन घेतो त्याचा जर पूर्णपणे फोकस हा फक्त परीक्षेवरती असेल तर तो विद्यार्थी सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात रॅदर दॅन एखादा विद्यार्थी जो अभ्यास तर करतोय, तो सारखाच वेळ देखील देतोय, बट त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप सारे थॉट्स चालू असतात. आणि हा येतो सिलेक्शन डिसाइडिंग फॅक्टर, गेम चेंजिंग फॅक्टर. ज्या विद्यार्थ्याचं पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन होतं आहे त्याचा बॅकग्राऊंड हा चांगला असतो, त्याची फॅमिली ही वेल ऑक्युपाईड असेल किंवा वेल सेटल्ड असेल, त्याला कदाचित पैशांची तेवढी चणचण भासत नसेल जेवढी चणचण कदाचित आपल्याला भासते. म्हणजे काय, त्याला आपल्या मेससाठी द्यायला लागणारे पैसे कुठून येणार आहे, माझ्या रूमचं भाडं देण्यासाठी लागणारे पैसे कुठून येणार आहे, या गोष्टींचं त्याला अजिबात टेन्शन नसतं. माझे बुक्स असतील, माझ्या नोट्स असतील, माझ्या क्लासची फीज असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारे पैसे कुठून येणार आहे याचं फारसं बर्डन ना त्याच्यावरती नसतं. म्हणून त्याच्यावरती हे पियर प्रेशर देखील नसतं की या एक्झाममध्ये सिलेक्शन नाही झालं तर पुढे काहीच नाही आहे, तर माझं काय होईल, तर माझ्या फ्युचरचं काय होईल, माझ्या फॅमिलीचं काय होईल, हे थॉट्स त्याच्या माइंडमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे तो जेवढा वेळ अभ्यास करतोय तो फुल फोकसने अभ्यास करतोय. या उलट जर आपण हा विचार करून बघा, जर आपलं सिलेक्शन होत नाही आहे, ह्या गोष्टी तर आपल्याला बॉदर करत नाही आहे ना, की एक्झामचं मी प्रिपरेशन करतो आहे, बट एक्झामच्या काही दिवस अगोदर जशी जशी एक्झाम जवळ येते, एक्झामला 2-3 दिवस राहिले की माझं प्रेशर वाढतं, एक्झाममध्ये मला हवा तसा परफॉर्मन्स देता येत नाही रॅदर दॅन मी खूप चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे. मी MCQs अगोदर खूप चांगले सॉल्व करतो, बट एक्झामच्या दिवशी काय होतं कळत नाही, मी सिली मिस्टेक्स करून येतो, मी कितीही टेस्ट सिरीज दिल्या तरी. कारण मी हा जो बर्डन आहे ना, हा जो ठपका आहे ना माझ्यावरती असलेला की नाही सिलेक्शन झालं तर पुढे जाऊन काय करणार, हा बर्डन घेऊन मी एक्झामला जातो. आणि कित्येक एक्झाम माझ्या अशाच गेल्या, कारण घरी सांगता येत नाही की ही एक्झाम चांगली गेली नाही म्हणून. मग कुणाला सांगणार की या एक्झाममध्ये माझा कमी स्कोअर येतो आहे, कारण घरच्यांना ही गोष्ट स्पष्टपणे सांगता येत नाही. घरून वारंवार हेच प्रश्न विचारले जात आहे की कधी होणार आहे तुझं सिलेक्शन, क्वेश्चन मार्क. आणि ज्या विद्यार्थ्याचं पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन होतं आहे कदाचित तो वेल सेटल असल्यामुळे त्याला हे पण माहिती आहे नाही सिलेक्शन झालं तर त्याचा प्लान बी सुद्धा रेडी आहे की पुढे जाऊन काय करायचं आहे, त्याची फॅमिलीकडनं त्याचा सपोर्ट आहे. सो ह्या गोष्टींचा जास्त तो विचार करत नाही आहे. सो हे एक फॅक्टर आहे. अजून एक गोष्ट बघायची झाली तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लवकर होतं त्या विद्यार्थ्या कोणत्या शाळेमध्ये शिकलेले आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, ह्याही गोष्टी खूप मॅटर करतात. जे विद्यार्थी एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये, एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, ज्यांनी चांगल्या क्लासेस केलेले आहेत 10वीला असताना, 8वी 9वी 10वी 11वी 12वीला असताना, कारण चांगले क्लासेस म्हटलं की तिथे दर विकेंडला टेस्ट होणार, प्रत्येक मंथली टेस्ट होणार, प्रत्येक महिन्याला टेस्ट होते, प्रत्येक विकेंडला टेस्ट होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा ह्या परीक्षांना सामोरे जाण्याचा जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स तुमच्यापेक्षा वरच्या लेवलला आहे. कदाचित आपण आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये अशा पद्धतीच्या टेस्ट खूप दिलेल्या नाही आहे, वारंवार दिलेल्या नाही आहे. आपण JEE, IIT, नीट यांसारख्या एक्झामचं प्रिपरेशन केलेलं नाही आहे कधीच. त्यामुळे कदाचित मला त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सवय नाही आहे. मी प्रिपरेशन करण्यामध्ये चांगला आहे, चांगला नाही असं नाही, बट एक्झामसाठी लागणारं जे रिक्वायर्ड स्किल आहे ते स्किल माझ्यामध्ये डेव्हलप होत नाही आहे, कारण मला त्याची प्रॅक्टिस नाही आहे. आणि ज्याचं सिलेक्शन झालं तो पहिल्यापासून ह्या गोष्टी करत आलेला आहे, त्याचा कॉलेजमध्ये पॉइंटर चांगला होता म्हणून कदाचित त्याचं सिलेक्शन झालेलं असेल. ह्याही गोष्टी इथे मॅटर करतात. आपल्याला वाटतं फक्त की सिलेक्शन होणं म्हणजे
हे याच्यावरती डिपेंड करत नाही की तुमचा बॅकग्राऊंड काय आहे, बट बाळांनो ही गोष्ट बॅकग्राऊंडवरती 100% डिपेंडंट आहे. मग जे विद्यार्थी म्हणजे अशा बॅकग्राऊंडमधनं आलेले आहे ज्यांना प्रिव्हिलेजमध्ये किंवा प्रिव्हिलेजेस मिळालेले नाही आहे, म्हणजे हे विशेषाधिकार मिळालेले नाही आहे आणि ते सिलेक्शन घेत आहे, अशा विद्यार्थ्यांचं काय सर? त्यांची ना एकदा लाईफ स्टोरी जाऊन बघा. त्यांनी त्यानंतर मात्र स्वतःच्या ह्या गोष्टींवरती 100% काम केलेलं असेल. त्यांना पैशांची चणचण भासत असेल, त्यांनी कुठेतरी शिकवलं असेल, शिकवून स्वतः अर्निंग केली असेल, स्वतः अर्निंग करून पैसे मिळवले असतील, पैसे कमवले असतील, स्वतःची फीस, स्वतःचं हॉस्टेल, स्वतःची मेस यांची फीस त्यांनी स्वतः भरली असेल आणि म्हणून त्यांच्या बॅकग्राऊंडला हे थॉट्स चालत नाही की घरून पैसे कसे मागायचे किंवा मित्रांकडून उधार घेऊन पैसे घ्यायचे आणि मग डोक्यामध्ये ते पण चालू असतं, याचे पैसे द्यायचे आहेत, त्याचे पैसे द्यायचे आहेत, सोबत तुम्ही अभ्यास पण करताय. ह्या सर्व गोष्टी मॅनेज करायला मग डिफिकल्ट जातं. पण जर तुम्ही स्वतः अर्न करताय, तुम्ही स्वतः थोडाफार हातभार लावताय, तुम्ही फॅमिलीसोबत बोलताय, एक कम्युनिकेशन डेव्हलप करताय तुमच्यामध्ये आणि फॅमिलीमध्ये, तर कदाचित थोडं सोपं जातं. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट, सर मग मी माझ्या कॉलेज स्कूलमध्ये अशा वीकेंडला वीकली टेस्ट दिलेले नाही आहे, मी काय करायला हवं? मी दररोज टेस्ट द्यायला स्टार्ट करायला हवं, मी वीकेंडला टेस्ट द्यायला स्टार्ट करायला हवं. ह्या गोष्टी मला स्वतःला कराव्या लागतील, तेव्हा कुठेतरी मी सिलेक्शन लिस्टमध्ये येईल. मला एक्झामचं फिअर जे आहे, एक्झामचं प्रेशर जे आहे हे हँडल करायला शिकायला हवं. मी कितीही अभ्यास केला पण एक्झामचं प्रेशर जर हँडल करता आलं नाही तर कदाचित माझं सिलेक्शन हे होता होता राहूनच जाईल. तसंच जॉब इंटरव्ह्यूचं देखील आहे. जे लोक जॉब इंटरव्ह्यूमध्ये पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन घेतात त्या लोकांनी काय केलेलं असतं माहिती आहे? त्यांच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये स्पीच कॉम्पिटिशन, डिबेट कॉम्पिटिशन, त्यानंतर लोकांसोबत बोलणं, त्यानंतर चांगल्या एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये, मोठ्या शाळेमध्ये जर ते शिकलेले असतील तर ह्या शाळांमध्ये जाऊन शिकणं, ह्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी केलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांना इंटरव्ह्यू ही एक जस्ट अनदर थिंग वाटते. त्यामुळे त्यांना त्या इंटरव्ह्यू पॅनलचं प्रेशर येत नाही. एखाद्या क्वेश्चनचं ॲन्सर नाही येत असलं तरी देखील ते तेवढ्याच पोलाइटली त्यांना सांगू शकतात की आय डोंट हॅव दिस ॲन्सर, पण मी नक्की याचं उत्तर मिळवून माझ्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर ही सवय नसेल तर तुम्ही हे बोलू शकणार नाही. म्हणून त्याचं सिलेक्शन होतं, तुमचं राहून जातं. का? कारण प्रिव्हिलेजेस, हा बॅकग्राऊंड हा खूप जास्त मॅटर करतो तुमच्या यशामध्ये, याचा खूप मोठा वाटा आहे. जर तुम्हाला माझे हे थॉट्स पटत असतील किंवा अजून कोणत्या गोष्टी आहे ज्यामुळे तुमचं सिलेक्शन राहून राहत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करूया. पण हे थॉट्स जर पटले असतील आणि जे विद्यार्थी खरोखर खूप दिवसापासून प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी हे गरजेचे वाटत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ज्या विद्यार्थ्यांमध्ये असे बॅकग्राऊंडला थॉट्स चालू आहे ना की पैशांची अडचण असेल किंवा मग माझे टेस्ट सिरीजमध्ये फोकस नाही होत, माझा एक्झामच्या दिवशी प्रेशर हँडल नाही होत, तर तुम्हाला त्यावरती उपाय शोधायचे आहेत. ना की फक्त यायचं, रोज अभ्यास करायचं, बॅकग्राऊंडला थॉट्स पण चालू आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला काढाव्या लागतील. जर आहे अडचण, फॅमिलीसोबत फॅमिलीचं प्रेशर आहे, कम्युनिकेट करा. एकदा कॉलवरती बसून घरी जाऊन त्यांना डिटेलमध्ये समजावून सांगा, मला अजून एवढे दिवस हवे आहेत, मला अजून 1 वर्ष हवं आहे, मला अजून 6 महिने हवं आहे, एवढे दिवस मला सपोर्ट करा, तोपर्यंत मला जास्त प्रश्न विचारू नका, मला माझा अभ्यास करू द्या, मला माझ्या अभ्यासावरती फोकस करू द्या. नाही सिलेक्शन झालं तर मी दुसरा मार्ग पत्करेल, बट तोपर्यंत मला ना आता बाकी दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नको आहे. मला फक्त माझा अभ्यास आणि मी आणि माझी परीक्षा एवढंच हवं आहे. या व्यतिरिक्त तिसरी इतर कोणतीही गोष्ट मला नको आहे. हे फॅमिलीला समजावून सांगा, ते ऐकतील. बट एकदा हे थॉट्स डोक्यातून काढून टाका, ते घेऊन फक्त बसून राहू नका. नाही क्वेश्चन सॉल्व्ह होते, एक्झामचं प्रेशर बिल्ड होतं, म्हणजे फॅमिली वेल सेटल्ड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बट एक्झाम प्रेशर हँडल होत नाही आहे. विकेंडला टेस्ट द्यायला स्टार्ट करा. प्रत्येक विकेंडला एक्झामसारखी टेस्ट द्या. जी एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करताय त्या एक्झामसारखं प्रिपरेशन प्रत्येक विकेंडला करा. इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायचं आहे, बोलण्याची सवय नाही आहे, इंटरव्ह्यूज, मॉक इंटरव्ह्यूजचं प्रमाण वाढवा. लोकांसोबत, अनोळखी लोकांसोबत बोलण्याचा ट्राय करा. त्यांच्यामध्ये बसून जास्तीत जास्त कम्युनिकेट करण्याचा ट्राय करा. ह्या गोष्टी आहेत. फक्त आणि फक्त पुस्तके वाचून सिलेक्शन नाही होत, कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे सेम बुक्स आहेत, सेम नोट्स आहेत, वेळ पण सेम आहे. काही विद्यार्थी सिलेक्शन घेऊन जात आहे, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहून जात आहे. हा होता सिलेक्शन आणि न होणारं सिलेक्शन यामध्ये डिफरन्शिएट करणारा फॅक्टर. सो हा व्हिडिओ जर आवडला असेल ना
तर माझं एवढीच इच्छा आहे की जे जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करताय, जे जे लोक आपल्या जॉब मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताय, अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ हवे आहेत याविषयी नक्की सांगा. थँक्यू सो मच.